नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण अपूर्णांक या घटकातील लहान मोठेपणा हा घटक शिकणार आहोत। तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण समछेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आणि समान अंश असलेल्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा शिकलो आहोत। तर आज आपल्याला भिन्न छेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा शिकायचा आहे। त्याचे काही उदाहरण आपल्याला दोन वेगवेगळ्या पद्धतीने शिकायचे आहे। तर इथं बघा, मी 4 उदाहरण दिलेत। या बाजूचे 2 उदाहरण एका पद्धतीने सोडवायचे आणि या बाजूचे 2 उदाहरण दुसऱ्या पद्धतीने शिकवायचे। आपल्याला जी पद्धत सोपी जाणार आहे ती पद्धत आपल्याला परीक्षेमध्ये वापरायची आहे। तर बघा, या ठिकाणी पहिलं जे उदाहरण आहे त्याच्यामध्ये 2 अपूर्णांक दिलेत आणि दोन्हीही अपूर्णांक भिन्न छेद आहेत। पहिला अपूर्णांक आहे 3/4 आणि दुसरा अपूर्णांक आहे 4/5। तर छेद समान नसल्यामुळं आपल्याला याच्यातला लहान मोठेपणा लगेच ओळखू येणार नाही, परंतु एक सोपी ट्रिक आहे याच्यातली की या 2 अपूर्णांकामध्ये जर आपण बघितलं तर दोन्ही अपूर्णांकाच्या अंश आणि छेद मध्ये 1 चा फरक आहे। फरक कितीचा आहे बघा, अंश आणि छेद मध्ये फरक 1 आहे। ज्यावेळेस असं अंश आणि छेदामध्ये 1 चा फरक असतो त्यावेळेस काय करायचं, ज्याचा अंश आणि छेद मोठा आहे तो अपूर्णांक मोठा। मग याच्यामध्ये 3 आणि 4, 4 आणि 5, तो मोठी कोणती बाजू वाटते, ही बाजू, म्हणजे हा अपूर्णांक मोठा। त्याच पद्धतीने खाली बघा, दोन्ही अपूर्णांकाचा छेद भिन्न आहे। याच्यात तुलना करताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची की दोन्ही अपूर्णांकाच्या अंश आणि छेदामध्ये 1 चा फरक आहे। फरक 1 चा असला की ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद मोठा आहे तो अपूर्णांक मोठा असतो। या पद्धतीने हे 2 अपूर्णांक आपल्याला 2 उदाहरणं आपल्याला सोडवता येतील। आता या बाजूला बघा, 2/3 आणि 3/4 याच पद्धतीचे आहे, परंतु याला आपण वेगळ्या पद्धतीने सोडवूया। दोन्ही मध्ये 1 चा फरक आहे। अशा वेळेस काय करायचं, या अपूर्णांकाच्या छेदानं इकडल्या अंशाला गुणायचं आणि या अपूर्णांकाच्या छेदानं इकडल्या अंशाला गुणायचं, गुणाकार करायचा। आता 4 आणि 2 चा गुणाकार केला तर उत्तर किती येतं, 8। 3 आणि 3 चा गुणाकार केला तर उत्तर किती येतं, 9 येतं। तर याच्यात बघायचं कोणत्या बाजूचं उत्तर जास्त आहे, तो अपूर्णांक निश्चितच मोठा असणार आहे। या बाजूचं उत्तर मोठं आहे म्हणून हा अपूर्णांक मोठा। त्याच पद्धतीने खाली बघा, या अपूर्णांकाच्या छेदाने इकडल्या अंशाला गुणायचं आणि इकडल्या अपूर्णांकाच्या छेदाने इकडल्या अंशाला गुणायचं। गुणाकार केल्यानंतर ते उत्तर मनात ठेवायचं, लिहायची सुद्धा गरज नाही। 6 आणि 6 चा गुणाकार किती येतो बघा, 36। 7 आणि 5 चा गुणाकार किती येतो बघा, 7×5 35, म्हणजे हा अपूर्णांक मोठा आहे। आता या अपूर्णांकाच्या लहान मोठेपणाचा वापर आपल्याला शाब्दिक उदाहरणामध्ये करता आला पाहिजे। मग शाब्दिक उदाहरणं तुम्हाला लहान मोठेपणाची येतील किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला चढता क्रम किंवा उतरता क्रम असे उदाहरणं येतील। तर त्याच्यातलं एक उदाहरण मी या ठिकाणी मांडलेलं आहे, 5वं उदाहरण आहे बघा। 5 अपूर्णांक दिलेले आणि त्याचा चढता क्रम मांडायला सांगितलाय आणि मांडून काय विचारलंय, शेवटून तिसरा अपूर्णांक विचारला। आता हे उदाहरण आपण वाचूया। 4/5, 2/3, 7/8, 6/7 व 5/6 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडल्यास शेवटून तिसरा अपूर्णांक कोणता। म्हणजे आपल्याला या पद्धतीचा वापर याच्यामध्ये करायचा आहे। या पद्धतीचा जर वापर आपण करत बसलो तर आपला खूप वेळ त्याच्यामध्ये जाणार आहे। म्हणून काय करायचं, अगदी सोपा मार्ग, या पद्धतीनं त्याचा लहान मोठेपणा ठरवायचा। आता बघा, या 5 अपूर्णांकाचा जर विचार केला तर या 5ही अपूर्णांकामध्ये अंश आणि छेदामध्ये फरक कितीचा आहे। तर निश्चितच सगळ्या अपूर्णांकाकडे जर पाहिलं आपण तर असं लक्षात येईल की प्रत्येक अपूर्णांकामधील अंश आणि छेदामध्ये 1 चा फरक आहे आणि 1 चा फरक असला की लक्षात ठेवायचं, अंश आणि छेद मोठा असणारा अपूर्णांक हा सगळ्यात मोठा। आता या 5 अपूर्णांकापैकी बघता क्षणी आपल्याला लहान अपूर्णांक हा वाटतो, हा 1 नंबर सुरुवातीला लिहायचा चढत्या क्रमाने। त्याच्यानंतर याच्यापेक्षा मोठा 2 नंबरचा हा अपूर्णांक,
त्याच्यानंतर 3 नंबरचा हा अपूर्णांक, त्याच्यानंतर 4 नंबरचा हा अपूर्णांक आणि 5 नंबरचा हा अपूर्णांक। मग आता याला आपल्याला चढत्या क्रमाने मांडायचे। पहिल्यांदा चढत्या क्रमाने मांडून घेऊया। बघा, प्रथम 2/3, त्याच्यानंतर 4/5, त्याच्यानंतर 5/6, त्याच्यानंतर आहे 5/6 झाल्यानंतर 6/7 आणि शेवटी आहे 7/8। म्हणजे आपल्याला या अपूर्णांकामधील सर्व अपूर्णांक आपण चढत्या क्रमाने मांडून घेतले। आता मांडून घेतल्यानंतर आपला जो प्रश्न आहे तो परत एकदा वाचायचा आपल्याला। हे अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडल्यास शेवटून तिसरा अपूर्णांक कोणता। आता हा चढता क्रम आपला मांडून झालेला आहे। आता मांडून झाल्यानंतर याच्यामध्ये बघा, सुरुवातीपासून पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5 शब्द प्रयोग बघायचा। याच्यामध्ये काय विचारायला आहे, शेवटून तिसरा। आता शेवटून म्हणजे शेवटी, शेवटून पहिला हा, दुसरा हा, तिसरा हा। बघा, या पद्धतीने आपल्याला इथं अपूर्णांक मांडले आहे। म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते शेवटून तिसरा म्हणजे 5/6 हे असणार आहे। म्हणजे हे आपलं उत्तर आहे। तर अशा पद्धतीनं ज्यावेळेस अपूर्णांकामध्ये अंश आणि छेदामध्ये 1चा फरक असतो त्यावेळेस त्याचा लहान मोठेपणा ठरवताना ही ट्रिक आपल्याला वापरायची आहे आणि त्याच्या सहाय्याने आपल्याला शाब्दिक उदाहरणं सोडवायची आहेत। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल। आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।